आन्सर देखना. गिवन इक्वेशन इज, आपल्याला दिलेलं इक्वेशन काय बघा. गिवन इक्वेशन इज x² + x - 20 = 0. 3 वर्षी सलग विचारला गेलाय. सलग म्हणजे गॅप टाकून. नोव्हेंबर 20, मार्च 22, 24. मला वाटतं आता 22 आणि 24 मध्ये 2चा गॅप आहे म्हणल्यावर 26 ला आला पाहिजे, आहे की नाही. एक टप्पा टाकून येतो तो. ऑनलाईन पीपल समजते का तुम्हाला? मेसेज करा, मेसेज करा. आर वी कनेक्टेड? सगळं क्लिअर आहे? कैन यू हियर मी प्रॉपर्ली? पीपल लिसनिंग ऑनलाईन. ओके. सो परत एकदा आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत मित्रांनो. फॅक्टर्स कसे पाडायचे आहेत बघा. पुन्हा एकदा रिव्हिजन होणार आहे आणि तुमचे एसम्स परफेक्ट होणार आहेत. हे बघा, आपला क्वेश्चन काय? x² + x - 20 = हा आपला प्रश्न आहे. आपण काय करूया, नेहमीप्रमाणे बरोबर का, सगळे नियम सेमच सांगणार आहे मी. इथे काय नाही म्हणल्यावर काय असतो, इथे पण 1. पहिला नंबर इंटू शेवटचा नंबर. इथे करतोय मी. 1 × -20. मायनस आहे ना, मग उत्तर काय येणार? -20. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? नसायला पाहिजे. आता 2 मिनिटासाठी मायनसचं साईन निग्लेक्ट करा. आपण फक्त फोकस करूया कोणाकडे? 20 कडे. 20 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये आपण बघूया. 1 × 20 = 20. 2 × 10 = 20. 3च्या टेबलमध्ये 20 येतो का? 4च्या येतोय. अरे 4च्या नाहीत, येतोय ना 4च्या टेबलमध्ये. 4 × 5 = 20. पुन्हा एकदा 5 × 4 लिहायची गरज नाही, एकदाच लिहायचं. 4 5 झालेलं काय आणि 5 4 झालेलं काय, एकच गोष्ट आहे. राईट. आता ह्यांचे फॅक्टर्स साईडला लिहून टाका. कसे लिहाल बघा. 1 आणि 20 एका बाजूला, 2 आणि 10 एका बाजूला, 4 आणि 5 एका बाजूला. डन. यांचे फॅक्टर्स एका साईडला लिहिले. आता आपला नियम काय बघा, पुन्हा एकदा रिव्हिजन होते तुमचं या सगळ्या गोष्टींचं. ओके, यू आर फ्रॉम 9th. डन डन, नो प्रॉब्लेम. चल गुड. आपला नियम काय बघा. नियम असा आहे की आपल्याकडे 2च पॉवर्स आहेत. एक तर तुम्ही ॲडिशन करू शकता, एक तर सबट्रॅक्शन करू शकता. आणि तुम्हाला उत्तर काय पाहिजे? हा +1 उत्तर पाहिजे, मधला नंबर तुमचं उत्तर पाहिजे. आता 1 आणि 20, 1 आणि 20चं ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, तुम्हाला 1 उत्तर भेटेल का? 1 + 20 केलं तर 21 येते. आणि 20 मधनं 1 घालवा 19 येते. 1 येईल का? नाही. तो ही जोडी कामाची नाही. 2 आणि 10 ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, 1 आन्सर येईल का? 1 आन्सर येऊच शकत नाही. ही पण कामाची नाही. कामाची जोडी कोणती? 4 आणि 5. पण 4 आणि 5चं काय केल्यानंतर आन्सर बनेल? मायनस. कसं करायचं? 4 - 5 करायचं का 5 - 4 करायचं? 5 - 4. तिथे लिहायचं 5 मायनस, थोडा गॅप टाकून लिहायचं बघा, मी गॅप टाकून लिहितोय. 4 = 1. आता काय करणार आहोत आपण? आपलं गणित कशामध्ये? एक्स मध्ये. इथं एक्स लिहायचा, इथं एक्स लिहायचा, इथं पण एक्स लिहायचा. डन. ह्याच्या पुढे काय करतो आपण बघा. पहिला नंबर आणि शेवटचा नंबर खाली लिहितो. मागाशी पण केलं हे, काल पण केलं हे, काल नाही म्हणजे परवा. ओके, लक्ष द्या. पहिला नंबर कोण? 1x² ला x² लिहिला आपण. शेवटचा नंबर कोण आहे सांगा जरा? -20. चिन्हासहित लिहायचं आहे, =0. हा जो मधला 1x आहे ना, याच्या जागी हे बघा 1x च्या जागी आपण काय लिहिणार आहेत? 5x - 4x. चला टाकूया इथे 5x - 4x. पण एक प्रॉब्लेम आहे. मला सांगा 5x चं चिन्ह काय? पॉझिटिव्ह. इकडे चिन्हच नाही म्हटल्यावर कसं असणार आहे? पॉझिटिव्ह. मग इथं पण काय टाकायचं? प्लस. क्लिअर इथपर्यंत? डाऊट आहे? मागासारखं सगळं चालू आहे. मागासासम जर व्यवस्थित बघितलं असेल तर हा समजायलाच पाहिजे. याच्या पुढचं सॉल्विंग पुढच्या पेजवर करूया आपण. 1x² + 5x - 4x - 20. चला पुढे कॉपी करूया. 1x² + 5x - 4x - 20 = 0. चेक करूया आपण बरोबर लिहिलंय का? येस. मित्रांनो, पुन्हा एकदा प्रश्न हा आलाय की कॉमन कसं काढायचं, है ना. नेहमी हा एक घाणेरडा प्रश्न आहे जो बऱ्याच लोकांना फार विचित्र वाटतो की कॉमन कसं काढणार आपण. लक्ष द्या, खूप इझी आहे, काहीच अवघड नाही. हे 1 निग्लेक्ट करण्यासारखं आहे. 1 लिहिला काय नाही लिहिलं काय? x² ला कसं लिहायचं? x × x.
5x तसाच लिहा. ह्या दोघांबद्दलच आपलं काम चालू आहे आता, या दोघांविषयीच आपलं काम चालू आहे. बाकीचं आहे असंच राहू द्या. एक एक करून कॉमन काढूया. आपण नवीन आहोत असं पकडूया. आपल्याला चुकायचं नाही, फक्त हातातले मार्क घालवायचे नाहीत. 3 आणि 4 मार्काच्या गणितांच्या मागे पळून हातातले 1-1, 2-2 मार्काचे गणित आपल्याला घालवायचे नाहीत. ह्यामुळे आपण हे सगळं बेसिकमधून करणार आहे. चला, प्लसच्या डावीकडे आणि प्लसच्या उजवीकडे काय कॉमन दिसतंय? इथे एक दिसतोय, इथे एक एक्स दिसतोय, आहे की नाही? चला, एक एक्स बाहेर काढूया आपण. इथे एखादा म्हणाल सर इकडचा कॉमन घ्या. कुठलाही एक घ्या रे, असं काय नाही की ह्याला चिटकूनच घ्यायचा. ते काही गैरसमज नको. इकडे एक्स कॉमन काढला, काय राहिला आता तुमचा? हा एक्स राहिला की नाही? तर या एक्स प्लस इथे कोण राहिला? 5 राहिला, बरोबर. आता थांबा, आता इकडे कॉमन काढायची वेळ आली. पुन्हा एकदा बघा, छोटा नंबर कोण? 4. 4च्या टेबलमध्ये 20 येतो की नाही? येतो. तुम्ही काय करा, स्प्लिटिंग करा. बघा कसं करताय. -4x मायनस 20ला कसं लिहायचं? 4 × 5 इक्वल टू डन. डाऊट आहे? नो डाऊट. ऑल राईट. ह्याच्या पुढे सॉल्व कसं कराल बघा. x इंटू ब्रॅकेट x + 5. लक्ष द्यायचं एकदम. मागासच्या सममध्ये मायनस आणि प्लस होतं, तुम्हाला दाखवतो बघा. मागासच्या सममध्ये मायनस आणि प्लस होतं. पाहिलं तुम्ही? मायनस आणि प्लस होतं. तुम्ही मायनस बाहेर काढला, आठवतं का? मायनस प्लसला मी काय सांगितलं होतं? काय बाहेर काढा? मायनस. हे बघा, हे सांगतो मी. हे मायनस आहे, इथं काय तुमच्याकडे? प्लस. मागासच्या सममध्ये आता दोन्हीकडे मायनस आहे. चेक कराय बघा, दोन्हीकडे मायनस आहे. इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे. दोघांकडे मायनस असेल तर मायनस साईन कॉमन काढायची. हा नियम लक्षात ठेवायचा. दोन्हीकडे मायनस असेल तर काय करणार? मायनस साईन पहिले कॉमन काढायची. अजून एक आकडा कोणता सेम आहे? 4 सेम आहे बघा दोन्हीकडे. 4 पण कॉमन काढायचा, ब्रॅकेट टाकायचं. इकडे पण -4 आहे, इकडे पण -4 आहे. दोन्हीकडचे -4 बाहेर काढले. राहिला कोण? x आणि 5. x आणि 5. चिन्ह काय टाकायचं मध्ये? आता दोन्ही मायनस ओढून काढले म्हटल्यावर मध्ये काय राहणार? आणि तरी समजत नसेल तर इकडचं कॉपी करा. इकडचंच इकडे कॉपी करतो ना आपण. सिंपल एकदम. दॅट इज इक्वल टू 2 वेळा x + 5 लिहिलंय, एकदाच लिहा x + 5. x आणि -4 एकदा लिहा. इक्वल टू 0. एकदा म्हणा x + 5 इज इक्वल टू 0 और x - 4 इज इक्वल टू +5 इकडे गेल्यावर काय येईल? -5 और -4 इकडे गेल्यावर काय येईल? +4. व्हेरी सिंपल. समजलंय सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? ऑल राईट.